नमस्कार, बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रज्ञा आणि सुरुवातीलाच महत्त्वाची आणि मोठी बातमी। मुंबईमध्ये ठाकरे बंधू आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्यातील मतभेदाचं केंद्र हे विक्रोळी भांडूप आहे। इथल्या 2 जागांवरनं युती रखडली आहे, त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये अंतिम तोडगा निघेल असं कळतंय। तर वॉर्ड नंबर 111 हा धनंजय पिसाळ आणि वॉर्ड नंबर 119 हा मनीषा रहाटे यांच्यासाठी शरद पवार गटाला हवा आहे। तर दोघेही संबंधित वॉर्डमधनं माजी नगरसेवक असल्यानं शरद पवार गटानं दोन्ही जागा या प्रतिष्ठेच्या केल्या। तर ठाकरे बंधूंच्या जागा वाटपाच्या चर्चेमध्ये 119 हा वॉर्ड मनसेला दिल्यानं पेच वाढलेला आहे। तर शरद पवार गटाला 124 आणि 168 नंबरचे वॉर्डही हवे आहेत, कारण 2017 या साली तिथनं राष्ट्रवादीचे नगरसेवक होते, मात्र सध्या ते दुसऱ्या पक्षात गेले। अधिक माहिती घेऊयात, देवेंद्र कोलटकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। देवेंद्र, हे काही वॉर्ड आहे ज्याच्यावरनं सध्या रस्सीखेच होती असं कळतंय, काय अधिक माहिती? बिलकुल प्रज्ञा, आपल्याला माहिती आहे की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी देखील सोबत येईल अशा पद्धतीची शक्यता होती, मात्र अद्याप तरी काही तोडगा निघालेला नाहीये। काल देखील आपण शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्याशी बातचीत केली होती, त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोबत घेण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत आणि नुकतंच मातोश्री इथे जयंत पाटील हे देखील उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। जी माहिती आपल्याला मिळते त्यानुसार विक्रोळी आणि भांडूप मधील काही मतदारसंघात वॉर्ड आहेत, याच्यावरून दोन्ही पक्षामध्ये मतभेद आहे आणि त्यावरूनच कुठेतरी ही चर्चा रखडली आहे। त्यामुळे आज यावरती अंतिम तोडगा काढला जातोय का हे पाहणं महत्त्वाचं असेल। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी देवेंद्र।